नमस्कार मित्रांनो. अनेक सर्वेज येतात, जॉब रिलेटेड सर्वेज येतात. तर जॉब रिलेटेड सर्वेजमध्ये हे बघितलं जातं की कुठल्या भागातली किती मुलं अमुक क्षेत्रामध्ये कामं किती किती प्रमाणात करतात. तर असाच एक सर्वे झाला होता. त्या सर्वेमध्ये असं निर्देशनात आलं की कॉर्पोरेट आणि आय टी सेक्टरमध्ये मराठी टक्का कमी व्हायला लागला आहे. आणि तुम्हाला असं ऐकून आश्चर्य वाटेल की तो टक्का घसरून 2% आला आहे. हा टक्का पुण्याच्या हिंजवडीच्या आय टी पार्कमध्ये जो सर्वे झाला होता तिथे हा टक्का सापडले. आता बघायला गेलं तर मराठी मुलं अभ्यासू असतात, मेहनती असतात. आपल्याकडे ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स, PhD होल्डर्स असे एवढे हुशार मुलं आहेत. पण जेव्हा कॉर्पोरेट किंवा आय टी फील्डमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा आपली मुलं कुठेतरी कमी पडतात. हे ह्या तुम्हाला टक्केवारीतून दिसेल. त्याची अनेक कारणं आहेत. अनेक कारणं ही आहेत की ज्यावेळी आपली मुलं कॉलेजमध्ये जातात किंवा ग्रॅज्युएशन करतात किंवा एनी प्रोफेशनल कोर्स करतात त्यावेळी ते इंटरव्ह्यूची तयारीच नाही करत. म्हणजे ते अभ्यासू असतात, मार्कही चांगले काढतात आणि त्यांचे प्रोजेक्ट्स आणि बाकीचं सगळं छान नसतं. पण ह्या नुसत्या मार्कांच्या बेसिसवर कुठलीही आय टी कंपनी आणि कॉर्पोरेट फील्ड तुम्हाला कामाला घेणार नाही. ते तुमचं मूल्यांकन करणार आणि मूल्यांकन ज्या मार्केटमध्ये जो पूल कॅन्डिडेट्सचा पूल आहे त्या पूलनुसारच तुमचं मूल्यांकन होणार. आणि जेव्हा ते मूल्यांकन होतं तेव्हा मराठी मुलं कुठेतरी कमी पडतात असं दिसून आलं. आणि दिसून आल्यामुळे मला वाटलं हा विषय तुमच्यासमोर मांडावा. आता जेव्हा एखादा मुलगा ग्रॅज्युएशन करत असतो तेव्हा तो स्वतःला कधीच कॉर्पोरेटसाठी तयार करत नाही. हे मी आता अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूच्या ट्रेनिंग्स घेतलेल्या आहेत, इंटरव्ह्यू स्किल्सच्या ट्रेनिंग घेतलेल्या आहेत. आणि तेव्हा मला हे जाणवलं की आपला मुलगा, मराठी मुलगा हा तयारच नसतो. आणि मग तो तयारी कधी करतो? त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. पण कंपनीकडे तेवढा वेळ नसतो. कारण ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा कंपनीला अपेक्षित असतं की तुम्हाला प्रोफेशनलिझम म्हणजे काय आणि कॉर्पोरेटला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. या गोष्टी मी जेव्हा ट्रेनिंग्सला जातो त्यावेळी मुलांना जेव्हा मी हे सांगतो तेव्हा ते सांगतात, सर हे आम्हाला माहितीच नाही इथे मुद्दे आणि आम्हाला कोण सांगत नाही. पण हा एक मुद्दा असेल की त्यांना कोण सांगत नाही. पण इंटरनेटच्या जगामध्ये अनेक गोष्टी जर उपलब्ध असताना मराठी मुलांनी कॉर्पोरेट फील्डला किंवा आय टी फील्डला एखाद्या कॅन्डिडेटकडून काय अपेक्षा आहे ह्याची माहिती मुलांना नसणं हे आश्चर्यच वाटतं. मुलांनी स्वतःतलं प्रोफेशनलिझम स्किल, कॉर्पोरेट स्किल हे वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे जर सोप्या शब्दात सांगायचं गेलं तर तुम्हाला तुमचे सॉफ्ट स्किल वाढवावे लागतात. आपल्या मुलांकडे हार्ड स्किल्स असतात. हार्ड स्किल्स म्हणजे त्याला आपण टेक्निकल स्किल्स बोलतो, जे अभ्यासाचं ज्ञान असतं ते. पण सॉफ्ट स्किलमध्ये कुठेतरी कमी पडल्याचं जाणीव होते. आणि ह्या स्किल्समध्ये नॉर्थ आणि साऊथमधली मुलं मराठी मुलांपेक्षा सरस ठरतात. म्हणून अनेक कंपन्यांमध्ये त्यांना लगेच जॉब मिळतो. आता मग करायचं काय? तर मित्रांनो, मी माझे ह्या टॉपिकवर अनेक सेशन्स घेणार आहे. इंटरव्ह्यू स्किल्सवर तुम्हाला मी सांगणार आहे इंटरव्ह्यू स्किल्स कसे होतात. तर अनेक असे व्हिडिओज येतील तर ते व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तुर्तास तरी सांगतो की तुम्ही आता जर फायनल इयरला असाल किंवा तुम्ही फर्स्ट इयरला जरी असाल तरी सॉफ्ट स्किल म्हणजे काय आणि आपल्यामध्ये सॉफ्ट स्किल कुठले कुठले पाहिजे होते याची जराशी माहिती काढावी. तुमच्याकडे मोबाईल फोन आहे आणि तुम्हाला एक जाणवेल की असे अनेक सॉफ्ट स्किल आहेत जे आजकाल कंपनींना लागतात. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याबद्दल विस्तार करून बोलणार आहोत.
फक्त एवढंच ठेवा की आता जरा मानसिकदृष्ट्या कणकर होण्याची वेळ आलेली आहे. हार्ड स्किल्सबरोबर सॉफ्ट स्किलची पण गरज लागते, ही एवढी जाणीव ठेवा. आणि मी पण स्वतः एक मराठी माणूस आहे, तर मला असं वाटतं हा टक्का निश्चितच कमी आहे. हा टक्का उलटा जेव्हा होईल, 98% मराठी मुलं जेव्हा कॉर्पोरेट आणि IT फील्डमध्ये लागतील, तेव्हा मला वाटेल की मी जो प्रयत्न चालू केला आहे तो यशस्वी झाला आहे. धन्यवाद.